नमस्कार, ऑरेंज कट्टामध्ये आपले स्वागत आहे. जग बदलते आहे, नवी पिढी वेगाने बदलते आहे. आजकाल जनरेशन गॅप ही 5 वर्षांवर आली आहे. या वेगाशी जुळवून घ्यायला सुजाण पालकत्व ही संकल्पना 21व्या शतकात मूळ धरू लागली. तशी पालकांना इतर पालकांशी आणि तज्ज्ञांशी चर्चा करण्याची गरज वाटू लागली. नागपूरमध्ये पालकांमध्ये आणि मुलांमध्ये संवादाचा पूल निर्माण करणारी सेतू पॅरेंटिंग फोरम ही 15 वर्षांपूर्वी सुरू झाली आणि तिला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. चला तर आज भेटूया पॅरेंटिंग फोरमची स्थापना करणाऱ्या स्नेहा दामले यांना. हॅलो स्नेहा. हॅलो. शिक्षणाचं बाजारीकरण झालंय. प्ले ग्रुपची फीज आज 75K 1 लाख एवढी आहे. इतके पैसे आणि वेळ खर्च केल्यावर मुलांना खरंच काय मिळतं हा प्रश्न आज पालकांना पडलाय. स्नेहा, तू याबद्दल काय सांगशील? बाजारीकरण हा शब्द जो तू वापरला ना तो अक्षरशः खरा आहे. म्हणजे समजा एखाद्या पर्टिक्युलर शाळेमध्ये एखाद्या मुलाला लकी ड्रॉमध्ये ऍडमिशन नाही मिळाले तर त्या क्षणी तो 2 किंवा 2.5 वर्षाचा मुलगा अनलकी ठरवला जातो आणि हे जे पॅरेंट्स आहेत ते येऊन अक्षरशः रडतात की या शाळेमध्ये ऍडमिशन नाही मिळाली म्हणजे याच्यानंतर त्या मुलाचं आयुष्य किंवा भवितव्य काय असेल अशी प्रचंड भयंकर चिंता त्यांना कुठेतरी जाणवते. कुठेतरी हे इक्वेशन आपणच तयार केलेलं आहे की शाळा इज इक्वल टू शिक्षण. म्हणजे शाळेमध्ये मिळेल तेच जणू काही शिक्षण आहे आणि याच्या व्यतिरिक्त शिक्षण हे कुठेच नसणार की काय. त्या मानसिकतून हा कदाचित जो भ्रम आहे किंवा ही जी परिस्थिती आहे ती निर्माण झाली असं मला वाटतं. म्हणजे मुलांचा 2-2.5 वर्षाचा मुलाचा लकी ड्रॉ मध्ये नंबर नाही लागला तर त्याचं अनलकी म्हणून ब्रँडिंग केलं जातं. जर त्याचा नंबर लागला तर लकी म्हणून ब्रँडिंग केलं जातं. आणि 80% कमी ज्या मुलांना मार्क मिळतात त्यांचं भविष्य अंधकारमय आहे असं समजलं जातं. आणि एवढं असूनही जसं म्हटलं जातं की भारतामध्ये अजूनही एम्प्लॉयबल असा तरुण वर्ग नाहीये, स्किल्स ज्याच्यामध्ये असा तरुण वर्ग नाहीये. तर याबद्दल तू काय सांगशील? नारायण मूर्तींनी अगदी 2 वर्षापूर्वीच त्यांचं हे विधान आहे की भारतामधले 80% जास्त युवक जे आहेत ते रोजगारासाठी किंवा ज्यांचं स्किल्स त्यांचे डेव्हलप झालेले नाहीत ते अयोग्य आहेत नोकरीसाठी. सर्व शिक्षा अभियान आणि या सगळ्या अंतर्गमध्ये प्रत्येक मूल शाळेत जायला पाहिजे असं सरकारतर्फे प्रयत्न केले जात आहेत. आणि एवढं होऊनही उच्च शिक्षणापर्यंत पोहोचणारे फक्त मला वाटतं 7%च लोक आहेत की जे उच्च शिक्षण घेऊ शकत आहेत. आणि याच्यातही एम्प्लॉयबिलिटी कोशंट आहेच, हा जो प्रश्नचिन्ह तयार झाले ते आहेच. मग शिक्षण नेमकं काय आहे किंवा शिक्षण खरंच शाळांमधून मिळतंय का किंवा जे शिक्षण आहे ते तुम्हाला फक्त एक रोजगार निर्मितीसाठी दिल्या जात आहे की तुम्हाला एक माणूस म्हणून घडवण्याचं काम करत आहे. हे प्रश्न जे आहेत ते कुठेतरी आपण विचारच करत नाही. आणि सक्सेस इज इक्वल टू मार्क हे आपण सगळ्या पालकांनी मिळून पण मग ऑप्शन काय आहे बघ. आता कसं आहे की कोणत्या तरी चांगल्या इंग्लिश मिडियम शाळेमध्ये मुलांना टाकायचं, गरीब असो की श्रीमंत असो पालक ते मुलाला चांगल्यात चांगल्या शाळेला मध्ये टाकतात आपल्या पाल्याला आणि मग एक्सपेक्ट करतात. त्यांच्या जो ऑप्शन्स कुठे आहे, देर इज नो अवेलेबिलिटी ऑफ ऑप्शन्स. तू त्याच्याबद्दल काय सांगशील? सध्याची मुलं ही विद्यार्थी कमी आणि परीक्षार्थी जास्त आहे की शिक्षण होतच नाही, या परीक्षाच फक्त दिल्या जात आहेत. आणि या सगळ्यामधून त्या मुलांचा जो व्यक्तिमत्व विकास व्हायला पाहिजे, त्या मुलांनी जीवन जगण्याचे जे आपण कौशल्य म्हणतो ते डेव्हलप व्हायला पाहिजे, ते कुठेतरी शाळांमधून हे होत नाही. म्हणजे अनेक मोठ्या शहरांमध्ये असे पालक आपल्याला भेटत आहेत की ज्यांनी अनस्कूलिंग किंवा होमस्कूलिंग हा पर्याय निवडलेला आहे. कारण आज शाळा सोडून द्यायची. काय प्रकार आहे हा होमस्कूलिंग किंवा ज्याला अनस्कूलिंग हा जो पॅटर्न आहे याच्यामध्ये काही पालकांनी हा निर्णय घेतलेला आहे की हे सगळं जे आहे सध्या चाललेलं ते आम्हाला नको आहे आणि आमची मुलं शिकतील पण ती अनुभव आधारित शिक्षण पद्धतींना अनुसरून शिकतील. म्हणजे ती नुसतं आज मला 7व्या वर्गातला मुलगा आहे म्हणजे 7व्या वर्गाच्या सिलेबसमध्ये जेवढं गणित आहे तेवढंच त्यांनी करायची गरज नाही. त्याची जर कपॅसिटी जास्त असेल किंवा त्याचा जर इंटरेस्ट असेल तर तो 9व्या किंवा 10व्या वर्गाचे गणित शिकू शकेल, ही मुभा त्या सिलेबसमध्ये असली पाहिजे. पण समजा तो एखाद्या विषयात कमी मागे असेल, समजा हिस्ट्री विषयामध्ये तो 5वीतलाच असेल तर मग अशा वेळी आपण म्हणतो की प्रत्येक मूल हे वेगळं आहे, प्रत्येक मुलाचे स्किल्स वेगळे आहेत. हा युनिकनेस जर आपण मान्य करत असू तर मग हे आपण मान्य करायलाच लागेल आहे की एखाद्याला हिस्ट्री नाही आवडणार किंवा एखाद्याला गणितामध्ये भीती वाटत असेल आहे, पण माझं मूल जर मला समजलेलं असेल, त्याच्या कॅपॅसिटीज, त्याचे इंटरेस्ट, त्याचे स्किल्स जर मला समजलेले असतील तर मी त्या पद्धतीने माझं शिक्षण जे आहे त्या मुलाचं. आणि मग परीक्षा, एकही परीक्षा नाही
या सिस्टीममध्ये साधारण 8व्या वर्गात, 10व्या वर्गात, 12व्या वर्गात तुम्हाला परीक्षा देता येते आणि NISO जे ओपन स्कूलिंग आहे त्याच्या मार्फत ही परीक्षा तुम्हाला देता येते. तुम्हाला रोज शाळेत जायची गरज नसते. काही काही सिलेबस तेच राहतं. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये अनस्कूलिंग मध्ये तुम्ही कुठलाही सिलेबस फॉलो करायची गरज नाही. म्हणजे मी जर एखादा आर्टिस्ट असेल आहे आणि माझा मुलगा मी काय काम करतोय माझ्यासोबत राहून कुठेतरी फिरून तो वेगवेगळ्या लोकांना भेटून त्या पद्धतीचं शिक्षण त्याला आवडेल ते घेऊ शकतो. त्याच्यामध्ये सिलेबस फॉलो करायची गरज नाही. पण होमस्कूलिंग हा जो प्रकार आहे, या होमस्कूलिंग मध्ये मात्र त्या वर्षीचं सिलेबस मुलं पूर्ण करतात, फक्त घरी राहून करतात आणि ते परीक्षा देतात आणि ती दरवर्षी द्यायची गरज नसेल. मी जसं म्हटलं की 4थ्या वर्गात, 8व्या वर्गात, 10व्या वर्गात अशा या टप्प्यांवर तुम्ही ती परीक्षा द्या. अनस्कूलिंग मध्ये 10वी 12वीचं काय होतं? 12वी नंतर मग ते मुख्य प्रवाहामध्ये येतात. पण असं चालतं? बिलकुल, हे 100% आता अगदी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी सुद्धा आता नवीन जे आता हे आणलेलं आहे तर त्याच्याप्रमाणे तुम्हाला आता ही परीक्षा देता येणार आहे. म्हणजे जी खेळाडू मुलं आहेत की ज्यांना खेळामध्ये करिअर करायचंय किंवा जे आर्टिस्ट आहे ज्यांना पूर्ण वेळ या फील्डमध्ये वेगळ्या ह्याच्यात काम करायचंय त्यांना रोज शाळेमध्ये जायची गरज नाही, त्याच्यात रोज वेळ घालवायची गरज नाही. त्यांनी त्यांच्या फील्डमध्ये काम करावं आणि फक्त या वेगळ्या टप्प्यांवर जाऊन ती परीक्षा द्यावी. आणि तुम्ही सेतू फोरमनी जे सुरू केलं होतं छंदोत्सव त्याबद्दल सांगा. सेतूच्या मार्फत आम्ही उद्देश हाच होता की सगळ्या मुलांना शाळांमध्ये मार्क्स जे मिळतात तर त्याच्यासाठी शाबासकी मिळते, पण बाकी हे सगळे जे छंद आहेत त्याच्यासाठी कधीही कुठेही शाबासकी त्यांना मिळत नाही. तर हा छंदोत्सव हा असा एक प्लॅटफॉर्म होता ज्यामध्ये आम्ही अशा वेगळ्या छंदांना उत्तेजन देण्यासाठी किंवा ते जे काय करतायत ते बाकी मुलांना कळावं, ते रोल मॉडेल म्हणून मुलांसमोर यावे या दृष्टीने हा आम्ही छंदोत्सव जो आहे तो सुरू केलेला होता. मुलं खूप उत्साहाने भाग घ्यायचे कारण तिथे एक त्यांना प्लॅटफॉर्म मिळाला जिथे ते त्यांची हौस, त्यांचा छंद ह्याच्यातून त्यांचं कौतुक. बिलकुल, याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे छंद मुलांनी बाकी मुलांसमोर आणावेत हा जसा प्रयत्न केला, त्यासोबतच जे छंदिष्ट आहेत म्हणजे ज्यांचं स्वतःचा छंदामधून ज्यांनी प्रोफेशन पर्यंत जे पोहोचलेले आहेत अशा पण लोकांना आम्ही तिथे त्या मुलांशी इंटरॅक्शन करायला आणायचो आणि त्यांच्यासोबतच्या गप्पा ज्या आहेत त्याच्यामधून त्यांनी तो त्यांचा छंद कसा वाढवला आणि आज प्रोफेशन म्हणून ते कसं, जसं तर किरण पुरंदरे नाव ऐकलेलं असशील आहे किंवा अनिल अवचट बाबा, तर त्यांना आपण बोलवलेलं होतं. त्याच्यानंतर असे खूप वेगवेगळ्या फील्ड मधल्या लोकांना आपण त्याच्यामध्ये बोलवलं आणि इंटरॅक्शन मधून की हे सगळं जोपासता येऊ शकतं आणि याला व्हॅल्यू आहे. तू एक लक्षात येतं, तू मगापासून म्हणते आम्ही असं केलं म्हणजे पास्ट टेन्स मध्ये बोलते, म्हणजे छंदोत्सव बंद केला की काय? मागच्या वर्षी नंतर असं लक्षात आलं की हे मोनोटोनस होत आहे की काय, किंवा मुलांचे छंद आता बदललेत की काय, किंवा आपण जे म्हणतो की इंटरनेट आणि मीडिया यांचं जे आक्रमण आहे ते खरोखरच लक्षात येण्यासारखी परिस्थिती आम्हाला जाणवायला लागली की आता म्हणजे याचं ओढून ताणून तर मुलांना छंदासाठी आपण हे नाही करणार ना, ज्यांना खरंच त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनाच आपण त्याच्यामध्ये इन्व्हाइट करत होतो. मुलांना आता खेळायला जास्त आवडतं असं दिसतं. बिलकुल, गेम्स, इंटरनेट आणि बाकी या सगळ्यांमधलं जे मुलांचं आता वाढलेलं हे आहे. आणि वेळ कुठे मुलांचं? अगदी बरोबर, की वेळ वाया घालवला तर मग उगीच त्याचं नुकसान होईल, तो मागे पडेल. या सगळ्यामधून प्रत्येक त्याचा जो मिनिट आहे तो बांधलेला आहे आणि अनेक गोष्टी ज्या आहेत त्या बहुतेक वेळेला मोकळ्या वेळात शिकल्या जातात. जसं राहुल अल्वारिस हे नाव जर तू ऐकलं असशील आहेस की 10व्या वर्गानंतर या मुलांनी 1 वर्ष शाळेमधून सुट्टी घ्यायचं ठरवलं की मी काहीच करणार नाही आणि मी वेगवेगळ्या गोष्टी आजमावून बघेन. मग त्याच्यासाठी तो पुण्यामधल्या सर्पोद्यानामध्ये 2-3 महिने राहिला, मद्रास मधल्या काही संस्थांमध्ये तो गेला. मग अगदी एक नावाजलेला पर्यावरण तज्ञ आहे तो. अगदी बरोबर, कृष्णमेघ कुंटे याचं उदाहरण असेल, ही सगळी उदाहरणं हेच सांगतायत पुन्हा पुन्हा की मोकळ्या वेळेचा उपयोग या पद्धतीने केला जाऊ शकतो आणि त्याचा फायदा होतो. जसे की शारदा बापट आहेत, वयाच्या 42व्या वर्षी त्या डॉक्टर झाल्या. इतक्या उशिरा त्यांनी स्वतःला एक्सप्लोर केलं आणि आपली फील्ड बदलली. मला वाटतं आपण जर आपल्या मुलांना लहान वयातच ही स्पेस दिली की गॅजेट पासून दूर ठेवायचं, मोबाईल टीव्ही पासून दूर ठेवायचं आणि मोकळ्या वेळात तुम्हाला काय हवं ते करा, त्यातून मला वाटतं मुलंच आपली एक नवीन वाट शोधून काढतील. पालकत्वाची नवीन आव्हानं आणि मुलांच्या मनातले वादळी प्रश्न याबद्दल आपण सेतू पेरेंटिंग फोरमच्या
अमर दामले यांच्याकडून पुढच्या भागात जाणून घेऊया. तर पाहायला विसरू नका ऑरेंज कट्टा.